कागल तालुक्यातील विविध पक्ष, संघटना आणि चळवळीतील कार्यकर्ते यांची मोट बांधून महायुतीच्या विरोधात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आलाय। या संदर्भात सिद्धनेरलीमध्ये विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। जागा वाटप, उमेदवारी निश्चिती तसंच आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरवून तिसरी इंडिया आघाडी स्थापन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं तिसऱ्या आघाडीच्या वतीनं सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातून एकत्रितपणे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तालुक्यातील उर्वरित समविचारी पक्ष, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं। तालुक्याच्या राजकारणात विविध गट, पक्ष आणि नेत्यांकडून होत असलेल्या तत्वहीन युती, अविश्वास, स्वार्थी राजकारणाला जनता आणि मतदार कंटाळल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केली। इच्छुक उमेदवार, गट आणि नेत्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही। अशा परिस्थितीत तालुक्यातील गट तटांच्या तत्वहीन युतींविरोधात उभी राहिलेली तिसरी इंडिया आघाडी आगामी निवडणुकांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल असा आशावाद उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या बैठकीला लालबावटा कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख जयसिंग टिकले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष तानाजी मगदूम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव राज कांबळे चर्चेत सहभागी झाले होते। यावेळी अशोक पाटील, अविनाश मगदूम, नामदेव भराडे, प्रभू भोजे, नितेश कोगनोळी, ॲडव्होकेट संदीप चौगुले, शिवतेज विभूते, सचिन घोरपडे, इंद्रजित घाटगे, अशोक शिरोळे, राहुल घराळ, दयानंद कांबळे, तुकाराम शिंदे उपस्थित होते।